तर कशा आहात तुम्ही मित्रांनो? आय होप तुम्ही ट्रेडिंग मध्ये चांगलं काम करत आहात. जसं की मी तुम्हाला बोललो होतो की आपली लास्ट व्हिडिओ जी होती ती बेसिक ऑफ ट्रेडिंग व्हिडिओ होती. त्याचबरोबर मी तेव्हाच म्हणलो होतो की आता नेक्स्ट व्हिडिओ आपण MT5 करणार आहोत. तर आम्ही आलो आहे परत तुमच्यासाठी बेसिक नॉलेज ऑफ फॉरेक्स ट्रेडिंग देण्यासाठी. तर आजची आपली व्हिडिओ आहे MT5. आता नक्की MT5 हे काय असतं? हे एक ट्रेडिंग सॉफ्टवेअर आहे जिथे तुम्ही तुमचे ट्रेड एक्झिक्यूट करता. ब्रोकर असतो, जो फॉरेक्स ब्रोकर आहे तोही तुम्हाला ते फॅसिलिटीज देतो. पण मोस्ट ऑफ दी प्रोफेशनल ट्रेडर्स MT5 ला प्रिफर करतात. का? तर तिथे फास्ट एक्झिक्युशन असतात आणि हँडलिंग आपल्याला इझी जाते. तर गाईज इम्पॉर्टंट अपडेट आहे की जे आयफोन युजर आहेत त्यांना ऍप स्टोअरवर MT5 हे ऍप्लिकेशन मिळून जातं. पण जे अँड्रॉइड युजर आहेत त्यांच्यासाठी प्ले स्टोअरवर हा ऍप अवेलेबल नाही. तर तुम्ही आपल्या टेलिग्रामवर मला DM करा, मी तुम्हाला त्याची APK फाईल्स देईल. ठीक आहे. आता याचं ट्युटोरियल आपण आता येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघूयात. तर चला आपण स्टार्ट करूयात. चलो गाईज, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला सुरुवात करायची ते म्हणजे की मेटाफाय डाउनलोड करायला. आता MT5 जर तुम्हाला डाउनलोड करायचं असेल त्याच्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला ऍप स्टोअरवर डाउनलोड करून मिळेल. आणि जर तिथे नाही भेटलं तर मी तुम्हाला त्याची APK फाईल शेअर करेल. अँड्रॉइडसाठी पण सेम प्रोसेस असणार आहे. ठीक आहे. अँड्रॉइडमध्ये अवेलेबल नसलं तर मी त्याची तुम्हाला APK फाईल शेअर करेन, जेणेकरून तुम्हाला ते ऍप्लिकेशन भेटून जाईल. ठीक आहे. आता मेटा ट्रेडर फाईल आपल्याला ओपन करायची. ओपन केल्यानंतर तुम्हाला एक अशा प्रकारचं इंटरफेस दिसतं. तर त्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा इथं कोड्स आहे. ठीक आहे. सेटिंगमध्ये गेलात त्यानंतर इकडे कोड्समध्ये जायचं आपल्याला. कोड्समध्ये जायच्या आधी आपल्याला सेटिंगमध्ये जाऊन हे अकाउंट क्रिएट करायचे. ठीक आहे. तर ज्यांना रिअल अकाउंट पाहिजे असेल त्यांनी मला DM करा, मी त्यांना लिंक वगैरे सगळं शेअर करून कसं अकाउंट क्रिएट करायचं याची प्रोसेस सुद्धा शेअर करणार आहे. ठीक आहे. त्यानंतर आता आपण न्यू अकाउंटमध्ये जायचंय. सध्या डेमो ट्रेडिंग कशी करायची हे मी तुम्हाला शिकवणार आहे. त्यामध्ये तुम्हाला मेटा कोड हा सर्व्हर निवडायचा आहे. आता ऍप्लिकेशन जे आहे ऍप स्टोअरवरती किंवा जे आयफोन युजर्स आहेत त्यांना हे इझी जाईल, कारण त्यांना इथे ऑप्शन अवेलेबल आहे. पण जे अँड्रॉइड युजर आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आपल्याला दुसरा सर्व्हर घ्यायचा आहे. त्याच्यासाठी ग्लोबल मार्केट प्रायव्हेट लिमिटेड हा एक सर्व्हर आहे. तर आपल्याला त्यातून लॉग इन करायचं आहे. ठीक आहे. आता इथे मी डेमो ट्रेडिंगला गेलो. त्यानंतर मी इथे बघा ऑलरेडी माझी इन्फॉर्मेशन आहे. लिव्हरेज पण कमीच ठेवा. त्यानंतर डेमो अकाउंट करून ऍक्सेप्ट करून मी आता काय केलं, एक फेक अकाउंट क्रिएट केलंय. ठीक आहे. आता इथे गेल्यानंतर मला दिसणार की ट्रेडमध्ये गेल्यानंतर की माझ्या अकाउंटमध्ये किती बॅलन्स, इक्विटी, फ्री मार्जिन इथे सगळीकडे तुम्हाला एक अमाऊंट दिसत असेल. आता जे लोक तुम्हाला खूप खूप मोठे स्क्रीनशॉट दाखवतात त्यातले 90% हे स्क्रीनशॉट फेक असतात. ठीक आहे. जेव्हा तुमचा इनिशियल कॅपिटल मार्केटमध्ये अप डाऊन होतं किंवा लॉस प्रॉफिट होतो तेव्हा तुम्ही एवढे होल्ड नाही करत. ठीक आहे. सो सावध राहा की जे तुम्हाला दिसतंय ते ऍक्च्युअल खरं आहे का नाही हे तपासून घ्या. ठीक आहे. त्यानंतर आता आपण बघूयात की सगळ्यात पहिल्यांदा इथे फर्स्ट सेक्शनला जाऊयात, कोड्सला. कोड्सला गेल्यानंतर इथे तुम्हाला ही सगळी वॉचलिस्ट दिसते. ठीक आहे. मी इथे जाऊन सरळ ती वॉचलिस्ट डिलीट करणार. ठीक आहे. डिलीटचा ऑप्शन आला की मी इथे डिलीट करणार. त्यानंतर पेन्सिलवर मी परत क्लिक करून सेक्शनवर क्लिक करणार सर्चच्या बटनमध्ये आणि तिथे मी XAUUSD हे सर्च करणार. ठीक आहे. ज्यांना फॉरेक्स बद्दल काहीच नॉलेज नाही त्यांच्यासाठी आपल्याकडे बॅचेस सुद्धा अवेलेबल आहेत. तर तुम्हाला तिथे पूर्ण अगदी फॉरेक्स मार्केट म्हणजे काय, करन्सीज म्हणजे काय इथपासून आपण ऍडव्हान्स लेवल पर्यंत शिकवतोय. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की आता इथे XAUUSD आलं. असेच मी बाकीच्या पण करन्सीज ऍड करून घेणार. ठीक आहे. EURUSD इथे क्लिकवर करून मी परत बॅकला गेलो, दिसणार अजून एक GBP USD. ठीक आहे. जेवढे करन्सीज तुम्हाला माहिती आहेत तेवढ्या तुम्ही इथे चेक करू शकता. नंतर बॅक करून बाहेर बघू शकता की एवढ्या करन्सीज आल्या आहेत. ठीक आहे. आता त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, आता ट्रेड घ्यायचं आहे. ज्या ऍसेटमध्ये किंवा ज्या करन्सी किंवा कमोडिटीमध्ये तुम्हाला ट्रेड घ्यायचा आहे तुम्हाला आता काय करायचंय, सरळ त्याच्यावर क्लिक करायचंय आणि चार्टमध्ये जायचं. ठीक आहे. आता तुम्ही चार्टमध्ये जेव्हा जासाल तिथे तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस येईल. इथे कॅन्डल स्टिक दिसत असतील तुम्हाला. ठीक आहे. तिथे लेफ्ट कॉर्नरला टाइम फ्रेम्स आहेत M1, M5. आता जे अँड्रॉइड वाले आहेत त्यांच्यासाठी थोडा वेगळा इंटरफेस असेल पण खूप गोष्टी सिमिलर आहेत.
ठीक आहे. हे तुम्हाला फक्त ते शोधण्यासाठी थोडासा प्रॉब्लेम होईल, पण एकदा झाला तर एकदा तुम्हाला कळलं तर ती गोष्ट तुम्हाला इझी होऊन जाते. आता परत आपण बघूयात की इथे टाइम फ्रेम जी तुम्हाला चेंज करायची तुम्ही करू शकता. त्यानंतर काही अँड्रॉइड युजर्सला जर मेन्यूमध्ये टॅप केलं तर तिथे एक सर्कल विंडो येतो, एकदा करून बघा तुम्ही. ठीक आहे. त्यानंतर हे मधले 3 ऑप्शन्स काय आपल्या कामाचे नाहीत. इथं कॉर्नरला गेलात तर हे जे क्लॉकचं चिन्ह दिसतंय तर इथे सेल ऑर्डर तुम्ही लावू शकता. सेल ऑर्डर्स म्हणजे काय की मार्केट तिथे नाहीये आणि तरी तुम्ही आधीच त्या ऑर्डर्स लिमिट ऑर्डर्स तिथे लावू शकता. सेल लिमिट, बाय लिमिट असे ते 2 टाइप्स असतात. ठीक आहे. ते आपण जाऊ देत. आता सध्या तरी आपण इन्स्टंट एक्झिक्युशन कडे जाणार आहे. ते कसं करायचंय की त्यासाठी आपल्याला कॉर्नरमध्ये जो तुम्हाला रेक्टँगल दिसतोय त्या रेक्टँगलवर तुम्हाला आता क्लिक करायचंय. ठीक आहे. हे आता आपण घालून परत तुम्हाला इथे आता 2 ऑप्शन येतात, सेल आणि बाय. ठीक आहे. आणि जो मध्ये आहे ते आहे लॉट साईज चेक करायची. तर 3 प्रकारच्या लॉट साईज असतात. एक 0.01, एक असते 0.1 आणि एक असते 1. ॲज अ बिगिनर तुम्ही 0.01च प्रिफर करायची आहे. ठीक आहे. जी लॉट साईज तुम्हाला घ्यायची तिथे तुम्ही ती टाकली. त्यानंतर आता तुम्ही बघू शकता बाय किंवा सेल. तुम्हाला एकदा बाय वर क्लिक करायचे. त्यानंतर असा एक तुम्हाला ऑप्शन येतो, तिथे ऍक्सेप्ट ऑल कंडिशन्स करून ऍक्सेप्ट करायचे. ठीक आहे. त्यानंतर तेव्हा ट्रेड पंच होत नाही. त्यानंतर परत तुमचा आता ट्रेड पंच झाला. ठीक आहे. ट्रेड पंच झालेला दिसत असेल तुम्हाला इथे बाय 0.01, मार्केट तिकडे वरती चालले, राईट. आता तुम्हाला जर स्टॉप लॉस लावायचा आहे किंवा टीपी लावायचा आहे तर तुम्हाला जस्ट काय करायचंय, त्या बाय जे लिहिलं आहे त्याच्यावर क्लिक करायचंय. खाली आलं तिथे स्टॉप लॉस ह्या एसएल बटनवर क्लिक करायचे. जिथे तुम्हाला तुमचा स्टॉप लॉस सेट करायचा आहे तिथे न्यायचा. त्यानंतर टीपी लावून तुम्ही तिथे जिथे तुम्हाला वाटते की तुमचं मार्केट इथपर्यंत जाईल तिथे टीपी जाऊन शेजारी एक ॲरो दिसतोय, जो निळ्या कलरचा ॲरो आहे त्याच्यावर आपल्याला मॉडिफायचा ऑप्शन द्यायचा. ठीक आहे. ऑप्शन दिल्यानंतर आपल्याला काय होतं आता की इथे कळतंय की एकतर आपला स्टॉप लॉस हिट होईल तो किती डॉलर्सचा असेल, 3.96, आणि जो टीपी असेल तो किती पॉईंटचा असेल तर 6.45 US डॉलरचा, म्हणजे डॉलर्समध्ये असेल. तर ह्यासाठीच लोक MT5 जास्त प्रिफर करतात की जेणेकरून काय होतं की तुम्हाला तिथे दिसून जाईल. आता मी हा स्टॉप लॉस थोडा खाली घेतो, आता मला परत एक एंट्री घ्यावी लागेल. आणि मी आता तिथे हे बघा, मी जरी SL मागे घ्यायचा प्रयत्न केला पण मी जोपर्यंत कन्फर्म केला नाही त्याच्या आधीच माझी ऑर्डर मार्केटमधनं निघून गेली आहे. ठीक आहे. सो आता आपलं काय झालं आहे, SL गेला आहे. ठीक आहे. आता SL गेला आहे तर आपण बघू शकतो की आता मार्केट शार्पली फॉल करते. त्यानंतर मी इथे ट्रेड ऑप्शनवर जाणार. ट्रेडमध्ये जाऊन त्यानंतर हिस्ट्रीमध्ये चेक करणार तर मला माझ्या पूर्ण ट्रेडची इन्फॉर्मेशन भेटून जाते. ठीक आहे. तुम्ही बघू शकता इथे XAUUSD बाय 0.01 लॉट होता. आपण 4753 ला पंच केला होता ट्रेड आणि 4749 ला एक्झिट केलाय. तर आपण बघू शकता की आपल्याला $4 नुकसान झालं आहे. म्हणजे आता आपला बॅलन्स किती उरला आहे, 4996. ठीक आहे. आता मी परत चार्टमध्ये येतो आणि परत मी आता काय करतो की मला पुढच्या गोष्टी घ्यायच्या आहेत, त्यामुळे परत मी एक सेलची ऑर्डर टाकतो. ठीक आहे. आता मार्केट पडतंय. आता मी इथे स्टॉप लॉस SL लावत नाही. आता फक्त तुम्हाला इथे चेक करायचंय की ट्रेडमध्ये जाऊ. असा तुम्हाला इथे एक ट्रेड ऍक्टिव्ह झालेला दिसतो. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला जर इथे डायरेक्ट हा लगेच क्विट करायचा आहे तर तुम्ही इथे कॉर्नरला थर्ड जे ऑप्शन आहे तिथे जाऊन हा क्लोज विथ मार्केट लॉस ह्याच्यावर क्लिक करू शकता. तुम्ही मार्केटमधनं बाहेर पडला. ठीक आहे. हिस्ट्रीमध्ये परत तुम्हाला दिसणार की इथं 1.90चा तुमचा लॉस झाला आहे. त्यानंतर अजून एक त्याची स्पेशालिटी आहे की मी परत एकदा एक बाय करतो. ठीक आहे. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता की आता इथे परत मी ट्रेडवर जाणार. जो ट्रेड माझा चाललाय आता तुम्हाला इथे मॉडिफाय करायचा आहे, म्हणजे तुमचा SL ट्रेल वगैरे करायचा आहे तर तो तुम्ही इथून सुद्धा करू शकता. अदरवाईज तुम्ही इथे जायचे, मॉडिफाय पोझिशन करायची आणि त्यानंतर जो काही स्टॉप लॉस असेल त्याला मायनस करा, प्लस करा, तुम्ही इथे करू शकता. ठीक आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, जे पण काय करसाल तिथे आधी कन्फर्म केल्याशिवाय तुम्हाला तिथे काहीच करता येत नाही. एक पेक्षा जास्त लॉट जर तुम्ही एक्सटेंड केले असतील 0.02 म्हणजे मोठी, आता 0.01 हा सगळ्यात छोटा लॉट असतो, पण त्यापेक्षा तुम्हाला जर मोठा लॉट घेतला असेल आणि समजा मी आता इथे एक सेल करतोय. ठीक आहे. आता मला काय करायचंय, माझं टार्गेट हिट होते समजा, तर मला काय करायचे, माझी हाफ क्वांटिटी बुक करायची. सो मी इथे क्लोज पोझिशन करणार
क्लोज पोझिशनमध्ये गेल्यानंतर मी इथे 0.01 सिलेक्ट करणार, कारण मला माझी पार्शल क्वांटिटी बुक करायची. ते केल्यानंतर मी इथं क्लोज विथ केली. माझी एक क्वांटिटी बघा रिड्यूस झाली आणि एक क्वांटिटी आता मार्केटमध्ये अवेलेबल आहे. ठीक आहे. समजा तुमच्या एका वेळेस जास्त हे असतील, जास्त पोझिशन तुम्ही जर मार्केटमध्ये पंच केले असतील आणि तुम्हाला जर सगळ्या सोबत करायचे असतील, इथे 3 डॉट्स दिसतात. त्या 3 डॉट्स मध्ये जाऊन तुम्हाला क्लिक करायचे, क्लिअर ऑल पोझिशन करून तुमच्या सगळ्या पोझिशन्स निघून जातात. पण ऍज अ प्रोफेशनल ट्रेडर तुमची बिगिनर स्टेजला एका वेळी एकच पोझिशन ऍक्टिव्ह असली पाहिजे. ठीक आहे. आता त्यानंतर इथे सगळा तुम्हाला दिसतो तुम्ही केलेले ट्रेड्स असतात, त्याचा डाटा काय तुम्ही प्रॉफिट केलाय, हे केलाय, प्रॉफिट केलाय किंवा लॉस केलाय. त्यानंतर डिपॉझिट 5,000 होते, प्रॉफिट आता -$8 आहे आणि बॅलन्स उरला आहे 4991. ठीक आहे. डेमो अकाउंटला मुलं काय करतात, मोठ्या मोठ्या क्वांटिटीज पंच करतात आणि मग ते आता समजा मी इथे सेल करतोय तर इथे लगेच मला मोठे मोठे नंबर दिसतात, डायरेक्ट $16, $18 किंवा 50, 100. तर ऍज अ बिगिनर जर तुम्ही असाल तर तुम्ही ही चूक कधीच करू नका. जे तुम्ही रिअल अकाउंटला करणार आहे, आता जसं तुमचा फंड कमी असणार आहे सो तुम्ही 0.01 किंवा 0.02 घेता, राईट. मग डेमोवर प्रॅक्टिस करताना सुद्धा तुम्ही 0.01 किंवा 0.02 घेतला पाहिजे. ठीक आहे. कारण हे नंबर जरी आपले रिअल नसले तरी ह्याचा एक सायकोलॉजिकल इम्पॅक्ट पडतो आपल्यावर. आणि त्यानंतर काय होतं की जर तुम्ही छोट्या अकाउंटने ट्रेड करता तेव्हा तुमचा माइंड हा सूट करत नाही त्या सिच्युएशनला, त्यामुळे तुम्ही जास्त प्रॉफिट करण्याच्या मागे जाता आणि लॉस करता. ठीक आहे. त्याच्यावर मी कधीतरी एक वेगळा व्हिडिओ बनवेन. पण हे पूर्ण होतं. त्यानंतर जर तुम्हाला मी तुम्हाला गायडन्स एक टिप देईल की जेव्हा पण तुम्ही नवीन ऍप्लिकेशन ओपन करता, म्हणजे नवीन ऍप हा ओपन करणार, तेव्हा फक्त चेक करायचं की चार्टवर जाऊन की इथे लॉट साईज काय. ठीक आहे. तर मला इथे 0.01च ही असली पाहिजे. ठीक आहे. आता माझा जो हा ट्रेड आहे हा -$67 चाललाय. सो तुम्ही आता काय करतो, इथे क्लोज करायचा असेल तर तुम्ही इथे आता यातली जर मी परत क्वांटिटी क्लोज करायची असेल तर मी इथे करणार 0.40 ही मी क्लोज केली. आता बघा माझी 0.10 ही मार्केटमध्ये अवेलेबल आहे. ठीक आहे. ती पण मी काय करतो आता एक्झिट करतो. त्यामुळे जेवढी प्रॅक्टिस करायची तेवढी ह्या डेमो अकाउंटमध्ये करायची, जेणेकरून तुम्हाला रिअल मार्केटमध्ये काही तुमच्याकडनं मिस्टेक्स होत नाही. ठीक आहे. आता दुसरी गोष्ट की तुम्ही एक अशी मेथड आहे की तुम्ही इथून सुद्धा ट्रेड पंच करू शकता, जसं की हा मी केला आता. पण त्याचबरोबर तुम्ही काय करू शकता, करन्सीवर जाऊन इथे सुद्धा समजा मला ह्या करन्सीमध्ये करायचं आहे तर मी इथे प्लस सेक्शनवर जाऊन आता तुम्ही इथे बघा की इथे मार्केट एक्झिक्युशन नावाचा एक आपल्याला ऑप्शन येतो. ह्यामध्ये एवढ्या सगळ्या ऑर्डर्स आहेत. सो ऍज अ बिगिनर मी तुम्हाला बाय लिमिट, सेल लिमिट, बाय स्टॉप, सेल स्टॉपच्या मागे लागण्यापेक्षा मार्केट एक्झिक्युशन मध्येच ट्रेड करायचा प्रयत्न करा. बाकी फिल और किल याच्यामध्ये काय एवढं सांगण्यासारखं नाहीये. ठीक आहे. आता हे जे 2 प्राइस दिसतात 892, 895 ह्या त्याच्या बाईंग आणि सेलिंगच्या प्राइस असतात, थोडक्यात बेस आणि कोटच्या. तर त्या तुम्हाला जेव्हा तुम्ही डिटेलमध्ये स्टडी करसाल तेव्हा तुम्हाला ते क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. आय होप तुम्हाला व्हिडिओ समजला असेल. काही व्हिडिओमध्ये चुकले असेल तर तेही सांगा, काही फीडबॅक द्यायचा असेल तर तेही तुम्ही देऊ शकता. ठीक आहे. त्यानंतर अजून काही जास्त नाही, हिस्ट्रीमध्ये तुम्हाला हा डाटा दिसतो आणि सेटिंग्समध्ये तुम्हाला परत जर कोणतं नवीन अकाउंट ऍड करायचं असेल, जो पण तुमचा ब्रोकर असणार आहे त्या ब्रोकरचं नाव टाका. जसं आम्ही ते टाकतो VT मार्केट हा माझा ब्रोकर आहे, त्याचं मी नाव टाकेल. जो लॉग इन सर्व्हर तुम्हाला अकाउंट ओपनिंग करताना मिळतो तो तुम्हाला इथे ऍड करून त्यानंतर तुम्हाला काय करायचंय, इथे साइन इन करायचं आहे. जर अजूनही कुणाला प्रॉब्लेम येतोय त्यांनी मला DM करा, मी त्यांना परत एकदा प्रोसेस फेस टू फेस किंवा 1-on-1 सांगेन. याची तुम्ही म्हणजे टेन्शन घेऊ नका. ठीक आहे. तर आजचा व्हिडिओ इतकाच होता. आय होप तुम्हाला कळलं असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, काही राहिलं असेल तर कमेंट करा आणि आपल्या इंस्टाग्राम चॅनलला सुद्धा जॉईन व्हा, जिथे आम्ही नवीन नवीन रील्स इन्फॉर्मेटिव्ह बनवत असतो. त्याचबरोबर जर तुम्हाला ट्रेड्स शिकायचे असतील, आम्ही कसे ट्रेड्स घेतो हे बघायचं असेल तर टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा आणि आपल्याला युट्यूबला पण सबस्क्राईब करा. तर भेटूयात अजून एका नवीन व्हिडिओमध्ये नेक्स्ट टाइम. आत्तापुरते इथेच थांबतो. धन्यवाद.